नमस्कार, मी ऋतुजा कुलकर्णी. आपल्या आरबीएन न्यूज मराठीमध्ये सहर्ष स्वागत. पंचायत समिती मंगळवेढा बीडच्या शिक्षण विस्तार अधिकारी सौ अमृता अरविंद कुलकर्णी मॅडम यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न. माननीय सौ अमृता अरविंद कुलकर्णी मॅडम यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ गुरुवार दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय मंगळवेढा येथे विधानसभा सदस्य पंढरपूर मंगळवेढ्याचे विद्यमान आमदार माननीय श्री समाधानदादा आवताडे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षण सहसंचालक पुणे माननीय श्री ज्ञानदेव जावीर साहेब, माजी गट शिक्षणाधिकारी माननीय श्री हनुमंतराव कोष्टी साहेब, माजी गट शिक्षणाधिकारी श्री पोपटराव लवटे साहेब आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षण सहसंचालक पुणे माननीय श्री सुरेश कुलकर्णी साहेब उपस्थित होते व तसेच केंद्र प्रमुख डोंगरगावचे माननीय श्री प्रकाश साळुंके साहेब, जिल्हाध्यक्ष शिक्षक समिती सोलापूरचे श्री सुरेश पवार गुरुजी, जिल्हाध्यक्ष शिक्षक समिती महिला आघाडी माननीय सौ ज्योती कलुबर्मे मॅडम आणि सर्व केंद्र प्रमुख पंचायत समिती शिक्षण विभाग मंगळवेढा उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, जिल्हा परिषद शाळा डोंगरगाव, अध्यक्ष व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती डोंगरगाव आणि सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य डोंगरगाव, अध्यक्ष सरचिटणीस सर्व पदाधिकारी शिक्षक समिती महिला आघाडी शाखा मंगळवेढा यांचे योगदान लाभले. आदरणीय व्यासपीठ, आता सगळ्यांची नाव घेत नाही, खूप उशीर झालेला आहे. तसे उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका, माझे विद्यार्थी, आमच्या गावचे सरपंच, त्यानंतर माझी शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष चालूचे मस्के सर अध्यक्ष, उपस्थित सर्व ग्रामस्थ, सर्व शाळा व्यवस्थापनचे सदस्य आणि आवर्जून इथे माझ्या बालमैत्रिणी सर्व जमलेल्या आहेत. एकत्र मैत्रिणीला मी ओळखलंच नाही. ती म्हणली मला ओळखलं का, काही लक्षात आलं नाही. किती वर्ष झाले सांगा? 35-36 वर्षांनी ती मला भेटली. तिने मला नाव सांगितलं, माझं नाव कीर्ती उपाध्ये. तेव्हा लहानपणीची आठवण जागृत झाली. तर असे आणि माझ्या सर्व मैत्रिणी, गावातील मैत्रिणी सगळेजण उपस्थित आहात. भरभरून माझं तुम्ही सगळ्यांनी कौतुक केलं, त्याबद्दल मी सर्वांची शतशः ऋणी आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. विद्येची देवता असलेला श्री गणेश आणि आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना सर्वप्रथम मी वंदन करते. सहकारी मैत्रिणी, आपतेष्ट, उपस्थित, बालचमू हे सगळेजण या ठिकाणी आले आणि प्रत्येकाने आपलं मनोगत त्यांनी व्यक्त केलं. त्यामुळे मी खूप भारावून गेलेली आहे. आणि खरं सांगते, मला भाषण नाही, माझ्याकडे भाषणाचा हा प्रांत नाही. मी गाणी वगैरे म्हटलं तर अगदी म्हणजे न घाबरता म्हणू शकते, पण भाषणाचं नाही. तरी पण मी तुमचं ऋण व्यक्त करण्यासाठी 2 शब्द बोलते. याचसाठी केला होता अट्टहास, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आणि अशा पद्धतीने या सेवापूर्ती हा माझ्या इच्छापूर्तीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि तो आज आपल्या पुढे होत आहे. शोधून मिळत नाही पुण्य, सेवार्थाने व्हावे धन्य. धन्य शोधून मिळत नाही पुण्य, सेवार्थाने व्हावे धन्य. कोण आहे तुझवण अन्य, आई तुझं विण जग हे शून्य. आज या कार्यक्रमासाठी माझी आई, माझी काकू उपस्थित नाही, दोघी थकलेले आहेत, बेडवर आहेत. त्यामुळं फक्त माझे भाऊ आणि भाऊजाई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अशा पद्धतीने माझा जीवनपट आपणापुढं सादर झालेला आहे. माझी सुनबाई अनुश्री, अपर्णा, अजिंक्य आणि माझे जावई सुशील या सगळ्यांनी मिळून हा अनोखा कार्यक्रम, मला काहीही कल्पना नाही, आपल्या पुढे सादर केलेला आहे. आणि तो मला खूप भावला. ज्यावेळेला सुरुवात झाली तेव्हा सगळं मला माझ्या लहानपणचं आठवलं. अशा पद्धतीने आणि माझ्या काकूंनी पण आपल्या भाषणातून तुम्हाला सरळ सांगितलेलं आहे.
अशा पद्धतीने माझा जीवनक्रम लहानपणीचा खूप खडतरीचा गेलेला आहे. तर जिच्यामुळे मी पाहू शकले त्या माझ्या आईचं माझ्यावर, आईचे आणि माझ्या दादांचे म्हणजे वडिलांचे अनंत उपकार आहेत. त्यांचे अनंत आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. माझी आई, दादा, काका आणि काकू यांनी माझ्यावर खूप संस्कार केले. आमची परिस्थिती खूप हलाखीची होती, खूप म्हणजे खूप सांगण्या पलीकडची होती. त्यातून पण त्यांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. खरं तर मार्गदर्शन हे जीवनाचा अविभाज्य घटक आहे. जेव्हा संस्कार चांगले होतात तेव्हा आपलं आयुष्य भरभरून आपण जगू शकतो. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मी आहे असं मला वाटतं, कारण खूप खडतर आयुष्य गेलेलं आहे. विठू माऊली तू माऊली जगाची, या माऊलीची लहानपणापासून मी सेवा केली माझ्या आईची, वडिलांची, आणि त्या सेवेपूर्तीचं पुण्य आज माझ्या पदरात परमेश्वराने टाकले. तसंच नोकरीची सुरुवात हे ते सगळं आपल्याला ऐकलेलं आहे, ते काही सांगत नाही. पण या ठिकाणी आज माझ्या सहकार्यांनी जो तुळशीचा हार आणि मानपत्र घालून माझा जो सत्कार केला त्याबद्दल मी खूप 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 ऋणी आहे. कारण माझ्या पांडुरंगाचं, माझ्या रुक्मिणीची आठवण, तो आशीर्वाद आज मला भरभरून मिळाला आणि तो माझ्या आयुष्यात मी कधीही विसरणार नाही. कारण माझ्या तुळशीचं पान म्हणजे माझ्या पांडुरंगाची मला भेट आलेली आहे असं मी समजते, कारण आम्ही त्याचे पुजारी आहोत. तसंच या कार्यक्रमासाठी माझ्या मैत्रिणी लांबून लांबून आल्या. कोणी सांगलीतून आले, कोणी मुंबईतून आले, पंढरपूरनं आले, सोलापूरनं आले, खूप ठिकाणी माझ्या बालमैत्रिणी आलेल्या आहेत, गावातल्या माझ्या शिक्षक मैत्रिणी आलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीनं या सगळ्यांनी माझं कौतुक केलं. मैत्रीच्या नात्याला नसतं कशाचंही बंधन, मैत्रीच्या नात्याला नसतं कशाचंही बंधन. मैत्री म्हणजे असतं सुगंध, शीतलता देणारे चंदन. अशा पद्धतीनं साहेबांनी, मैत्रिणींनी, काकूंनी, आपण सर्वांनी, सगळ्यांनी जे माझं कौतुक केलं, मला आशीर्वाद दिले, शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी आपणा सर्वांची शतशः ऋणी राहते. आणि माझ्या कार्यक्रमाला तुम्ही आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल तर मी शब्दात ते सांगूच शकत नाही. मला खूप आनंद झालेला आहे. असंच भरभरून माझ्या कुटुंबावर तुम्ही सर्वांनी प्रेम करावं, आम्हाला आशीर्वाद द्यावा, शुभेच्छा द्याव्या, एवढं बोलून मी माझे मनोगत संपवतो. आरबीएन न्यूज मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा. आरबीएन न्यूज मराठी.